मैं देखूं जिधर मुस्कुराए लब मेरे यूं आके इधर कहने लगे मुझे इस कदर ये नजारे नजारे ये नजारे ये नजारे नजारे ये नजारे ये नजारे तेरे मेरे होने को है। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोल्हापूर बस स्टँडवर। इथूनच आपल्या प्रवासाला सुरुवात करायची आहे। कोल्हापूरपासून थेट पणजीपर्यंत वाया तिलारी घाटमार्गे। पणजी जाण्यासाठी आपल्याला कोल्हापूरवरून जी बस लागणार आहे ती सकाळी 9:30ची बस आहे। कोल्हापूरवरून पणजीचं अंतर बघायचं झालं तर जवळपास 210 किलोमीटरचा प्रवास असणार आहे। कोल्हापूरमध्ये मस्तपैकी असा नाश्ता वगैरे झालेला आहे सकाळ सकाळ। वातावरण पाहू शकता, एकदम ढगाळ आणि पावसाळी वातावरण। या वातावरणात तिलारी घाटाचा आनंद एकदम जबरदस्त असणार आहे। कोल्हापूर बस स्टँडला तर जबरदस्त गर्दी आहे आणि हे कोल्हापूर बस स्टँडचं 9 वाजताचे दृश्य। तर मित्रांनो, आपल्याला बस लागलेली आहे बरोबर 9 वाजता। फलाटला बस आलेली आहे। पाहू शकता आपल्या बसचा जो प्रकार आहे टाटा कंपनीची BS3 गाडी आहे। गाडी मार्ग पाहू शकता कोल्हापूर चंदगड पणजी। गाडी नंबर आहे MS14BT 3552। तर या बसनं आपण पणजीपर्यंत प्रवास करणार आहे। बसचे काच वगैरे एकदम क्लीन आहे। सगळ्यात मजेदार गोष्ट अशी आहे की गाडी एकदम जुनी आहे आणि या जुन्या गाडीला 2 वायपर आहेत। आता हे वायपर काम करतात की माहीत नाही, पण बघू या प्रवासादरम्यान। बसवर मस्तपैकी असं लिहिलेलं आहे उदय गाई उदय उदय। या ठिकाणी बरेच गाड्या आल्यात आणि बस स्टँडला गर्दी पाहू शकता, गोंगाट गर्दी बरंच काही। आपल्यासमोर एक बस आहे ज्या बसचा आपण रील केली होती, कोल्हापूर बीड। आता ती गाडी चालली कोल्हापूरवरून बीड। कोल्हापूर आग्राची बस आहे। आपली बस ज्या फलाटला लागली फलाट क्रमांक 9, इथून आपल्याला चंदगड मार्गे पणजीसाठी बसेस लागतात। पेपर नाही म्हणून भूषण भाऊ हातानं पुसायला लागलेत काच, पण ड्रायव्हरला तर इकडे सोय केलेली आहे। मस्तपैकी अशी काच पुसून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही इथे। टाटाची बस पहा आणि टाटाच्या बसमध्ये अशा प्रकारची एक केबिन आहे। एकदम टापटिप कंडिशन आहे गाडीची। सध्याला बस बऱ्यापैकी भरलेली आहे आणि केबिनमध्ये पाहू शकताय काय काय ठेवलेले आहे प्रवाशांनी। मेन बात म्हणजे काच नीट अँड क्लीन आहे, नीट अँड क्लीन। कोल्हापूर आगाराचे चालक श्रीकांत पाटील आणि त्या दादांची जी काही चालकगिरी होती तब्बल 10 लाख लोकांनी पाहिली। मग यावेळी यांची चालकगिरी पाहिजे की नाही तर आवाज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मंडळी, गाडी आपली ऑन टाईम निघालेली आहे कोल्हापूरवरून बरोबर 9:30ची बस। आता बस सुटते फलाटवरून। तर आपले ड्रायव्हर दादा सुद्धा रेडी झालेले आहेत पणजीपर्यंत रूट कव्हर करायला। आणि आता आपण कोल्हापूर सोडतोय। बाय बाय कोल्हापूर। चला मित्रांनो, मस्तपैकी प्रवासाला सुरुवात करूया। बघूया आजचा हा मान्सून प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय ते। चला तर मग। कोल्हापूरपासून 18 किलोमीटर अंतर काढत आपण पोहोचलेलो आहे कागल बस स्टँडला। बरोबर या ठिकाणी बस आलेली आपली कागल बस स्थानक। कागल बस स्टँडचं जे परिसर आहे ना, त्याचं बांधकाम कॉन्ट्रॅक्टवर दिलेलं आहे। आता हे बस स्टँड तुम्हाला पूर्ण बघायला मिळणार आहे 10 महिन्यानंतर।
या रूटवरचा दुसरा जिल्हा कर्नाटकमधील बेळगाव. बरोबर या ठिकाणी आपली बस पोहोचलेली आहे 10:30 वाजता. बेळगाव बस स्टँडला बऱ्याच आपल्या हद्दीतल्या बसेस आहेत. पहिली गाडी आहे कागल आगाराची गाडी आहे. कागल, निप्पाणी, कापसी, सत्ताजी, साखर, काय ते काळंबा. वेगळाच पहिल्यांदाच रूट ऐकला आहे निप्पाणी नंतर. इथे आपली गाडी आहे. आपल्या गाडीच्या बाजूला अजून एक गाडी निप्पाणी रंकाळा गाडी. पलीकडे पाहू शकता हिरकणी बस लागलेली आहे आजरा पुणे. निप्पाणी बस स्टँडचा असा काहीसा परिसर आहे. 10:30 वाजताचे दृश्य. निप्पाणीवरून आपली बस जाणार गडिंग्लज, चंदगड. चंदगडचं अंतर बघायचं झालं तर जवळपास 70 किलोमीटरचं अंतर दाखवलंय निप्पाणीपासून. भूषण भाऊने मस्तपैकी मिठाई वगैरे आणलेलं. नाही मी नाही आली. आपले एक सबस्क्राईबर मित्र राहुल शिंदे म्हणून निपाणीपासून 5 किलोमीटर गाव, मी बाउंड्रीवरती गाव आहे त्यांचं. बरोबर. तर त्यांनी एक भेट वस्तू म्हणून आम्हाला मिठाई आणली होती. ते पण कॉम्बो. हां, पण म्हटलं आम्ही एकटे नाही खाणार, खाण्यात मिळून मिसळून. आपले चालक वाहक आहेत या बसचे रूटचे, त्यांना पण दिली खायला. तर या मंडळी आता भूषण चारतोय तुम्हाला गोड गोड मिठाई. हां, सगळ्यांनी या खायला. बरोबर 12:30 वाजता बस पोहोचलेली आपली गडिंग्लजमध्ये. कोल्हापूरपासून 70 किलोमीटर अंतर गाठत या गाडीने 2 तासामध्ये हा रोड कव्हर केलेला आहे गडिंग्लजपर्यंत. गडिंग्लजचा जो परिसर आहे 12:30 वाजताचे दृश्य. तर असा काहीसा परिसर आहे गडिंग्लज बस स्टँड. गडिंग्लजवरून आपण रोड केला होता गडिंग्लज कोल्हापूर का कोल्हापूर गडिंग्लज असा काहीतरी रोड केला होता, ज्यावेळेस या आगारला नवीन प्रायव्हेट BSC बसेस मिळाल्या होत्या. 2 वर्षापूर्वीची आठवण झाली इकडे. 2 वर्षापूर्वी आलो होतो, त्याच्यानंतर आत्ता आपण गडिंग्लजला भेटतो इकडे. पुणे सावंतवाडी हा जो रूट केला होता ना, मला वाटतं याच मार्गे बहुतेक याच मार्गे केला होता गडिंग्लज. तो पण बेस्ट होता रूट. आता इथून पुढचा जो आपला जर्नी राहिलेला आहे तो टोटल 150 किलोमीटर. वातावरण बाईचा खतरनाक वातावरण, एकदम गारवा पसरायला लागला इकडे. काय भूषण भाऊ काय म्हणता? एकदम नाद खुळा. ही जी गाडी आहे कोल्हापूर पंची 1 महिना सुरू झाला, तर मागे घाट रस्ता बंद असल्यामुळे गाड्या पण बंद. त्यामुळे झालं माहिती काय की जे राहणारे पब्लिक तिलारी म्हणा, दोडा मार्ग यांची मात्र मोठी पंचायत व्हायची वरती कोल्हापूरला येताना. भरपूर लोकांनी कंप्लेंटही केल्या होत्या, म्हणजे तक्रारही की इथून गाड्या सुरू करा. फायनली गाड्या सुरू झाल्या. चला आता ड्रायव्हर आलेले आहेत. भूषण भाऊने थोडीशी माहिती दिलेली आहे तुम्हाला. टाटाच्या गाड्यात थोडासा स्पेस कमी आहे या गाड्यांना. तुम्हाला माहीत असेल लेलनच्या ज्या केबिन आहेत त्या थोड्याशा मोठ्या आहेत आणि टाटाच्या शॉर्ट आहेत, पण दोन्ही गाड्या आपापल्या पद्धतीने बेस्ट आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला अशोक लेलनची केबिन बेस्ट वाटते की टाटाची केबिन, नक्कीच कमेंट करून सांगा.
आपण पोहोचलेलो आहे पश्चिम महाराष्ट्रातून कोकणाकडे जाणाऱ्या शेवटच्या पॉइंटला म्हणजे चंदगडला. दुपारचे बरोबर 1 वाजलेले आहेत आणि पाऊस पाहू शकता. रिमझिम रिमझिम असा पाऊस येतोय आणि अशा प्रकारचं हे कोल्हापूर जिल्ह्यातलं चंदगड बस स्टँड आहे. याच्यानंतर कोकण विभाग लागणार आहे आणि कोकण नंतर डायरेक्ट महाराष्ट्र गोवा बॉर्डर. चंदगड बस स्टँडचं वेळापत्रक पाहून घ्या. जाणाऱ्या गाड्या येणाऱ्या गाड्या इथं माहिती दिलेली आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता. कोल्हापूर पासून निम्मा जर्नी कंप्लीट झालेला आहे चंदगड पर्यंत. आता चंदगड नंतर अजून आपल्याला निम्मा जर्नी कव्हर करायचं आहे गोवापर्यंत. कोल्हापूर जिल्ह्यातलं हे चंदगड बस स्टँडचा आतील परिसर. या आधी आपण कधीच व्हिजिट केलं नव्हतं एवढ्या शेवटच्या पॉईंटला. तिथे आपण आलेलो आहे. आपल्याला एक रूट करायचा होता चंदगड बोरिवली, त्यानिमित्ताने येणार होतो पण फायनली या रोडच्या निमित्तानं का होईना पण इकडे पोहोचलेलं आहे. चंदगडपासून पणजीचं जे अंतर आहे जवळपास 95 किलोमीटरचं अंतर दाखवते आणि या ठिकाणी जेवढे पण बसेस आलेले आहेत तुम्ही पाहू शकता. जास्त करून लोकलच्या बसेस आहेत. आपली गाडी कोल्हापूर चंदगड पणजी आणि त्याच्यानंतर ही चंदगड राजगोळी चंदगड लोकल गाडी. त्याच्यानंतर परत लोकल गाडी चंदगड बेळगाव चंदगड. जसं मी तुम्हाला म्हणलं होतं सगळ्यात जास्त ज्या गाड्या आहेत त्या लोकलच्या आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या एकतर सकाळ सकाळ जातील नाहीतर संध्याकाळी जातील. इथलं बसस्टँड बघा कसं आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या टोकाचं बसस्टँड चंदगड बसस्टँड. एकदम निसर्गानं भरलेला एरिया आहे. पाहू शकता हिरवेगार झाडी आहे. तर आता जाऊया. आता एक गाडी हलते आपली इथून. तर आपल्याकडे पुढे जेवणासाठी थांबणार आहे. तिथे थोडा 5-10 मिनिटासाठी स्टॉप होईल. त्याच्यानंतर मग तिलारी घाट तुम्हाला पाहायला मिळणार मस्तपैकी असा. तिलारी नगरमध्ये आपली बस थांबलेली आहे. इथे जेवणासाठी स्टॉप झालेला आहे. बरोबर या ठिकाणी 1:45 झालेले आहेत आणि अशा प्रकारचं हे हॉटेल आहे जिथे एसटीचा थांबा आहे. तिलारी मस्तपैकी हॉटेलमध्ये आता गरमागरम चहा घेऊ. थंडीचं वातावरण आहे थोडंसं तर त्याच्यासोबत आपला गरमागरम चहा आहे. विदर्भात जो जर्नी करून आलो ना एवढ्या गरमीतून त्याच्यानंतर AC सारखी थंड हवा सुटले ना हायचा विश्वास बसत नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पण असे काय हवामान आपल्याला बघायला मिळतं. तर या ठिकाणी अजून एक बस आलेली आहे. सावंतवाडीवरून बेळगाव चालले गाडी दोडा मार्गे. कोकणामध्ये सगळ्यात जास्त बसेस ज्या तुम्हाला बघायला मिळतात ना लेलनच्या. ही टाटाची गाडी आहे कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र. दोन्ही गाड्या BS3 आहेत. एक लेलनची गाडी दुसरी म्हणजे टाटाची गाडी. दोन्हीमध्ये कम्पेअर बघू शकता. एकाच व्हिडिओमध्ये 2 गाड्या. हे अशा पद्धतीची ही टाटाची गाडी आहे आणि दुसरी गाडी पाहू शकता लेलनची गाडी BT सिरीजची. BT सिरीज हां तर याचं केबिन पाहू शकता तुम्ही आतमध्ये. एकदम भयानक मोठं एकदम मोठं असं केबिन दिलेलं आहे या गाडीला. तर याच्यानंतर जो घाट लागणार आहे ज्याच्यासाठी आपण हा रूट केला होता तो म्हणजे तिलारी घाट. बापरे खतरनाक टर्न आहे राव. एकदम खतरनाक. जाग्यावर टर्न मारावा लागतो इकडे.
महाराष्ट्रात असे बरेच घाट बघितलेत, पण असा एक घाट होता हा तेलारी घाट. तिथं जागेला टर्न मारावा लागत होता. इतकं डेंजर घाट होता. लायनरचा इतका आवाज होत होता, लायनर अक्षरशः घासत होते गाडीचे. खतरनाक सीन होता. या ठिकाणी आपली बस पोहोचलेली आहे दोडा मार्ग बस स्टँड बरोबर. या ठिकाणी जवळजवळ 3:30 वाजत आले. दोडा मार्ग पणजी पाऊण 1 तासाचा रोड राहिलेला आहे पणजीपर्यंत. तर मंडळी आपलं जर्नी कंप्लीट झालेलं आहे. कोल्हापूरपासून पणजी वाया तेलारी घाट मार्ग म्हणजे दोडा मार्ग. आत्ता आपली बस संध्याकाळच्या 5 वाजता पोहोचलेली आहे आणि गोवा बस स्टँडचा हा परिसर पाहतो मी. जबरदस्त पाऊस चालू आहे इकडे, तुफान. पणजीमध्ये ना एवढा धुमाकूळ पाऊस पडतोय. तर मित्रांनो कोल्हापूरवरून तब्बल 7 तासांचा कंप्लीट प्रवास आपला झालेला आहे वाया तेलारी घाट मार्गे. आत्ता आपण परतीचा प्रवास म्हणून बस पकडलेली आहे पणजी पुणे गाडी. तुम्हाला माहीत असेल नवीन एशियाड हिरकणी बस BS6 वाली. या बसनं आपण प्रवास करतोय कोल्हापूरपर्यंत. या गाडीचा माझा प्लॅन होता पणजीवरून पुणे करायचा, पण पणजीवरून पुणे नाही, आपल्याला पुणेवरून पणजी करायचं आहे. आणि ही जी गाडी आहे ती गगनबावडा मार्गे जाणार आहे. आधी ही गाडी फोंडा घाट मार्गे जायची, आता ही गाडी गगनबावडा मार्गे जाते. गगनबावडा घाटचं जे काम आहे ते कम्प्लीट पूर्ण झालेले. आणि तुम्हाला या हिरकणी बसेसची कंडिशन दाखवतो. गेल्या वर्षीची ही बस एसटीच्या ताफ्यात आली. USB किट कशा प्रकारे इकडं तुटलेले, गंजलेले, खाली वायरिंगचं सॉकेट खराब झालेलं इकडे. ही जी कंडिशन बघितली ना, आता बघितलं असेल USB सॉकेट सुद्धा खराब झालेलं आहे. प्रवाशांनी काय हालत केली आहे USB सॉकेटची. वायरिंग केबल पूर्ण खराब झाली, USB सॉकेटमध्ये गंजलं आहे अक्षरशः. मला वाटतं ज्या नवीन BS6 एसटीच्या ताफ्यात आलेले आहेत त्यात तरी टिकतील असं वाटत नाही मला. तर मंडळी तुम्हाला कसं वाटलं आत्तापर्यंतचा प्रवास नक्कीच कमेंट करून सांगा. कोल्हापूरचा पणजी हा जो रोड होता दोडा मार्गे तो बऱ्याच दिवसापासून बंद होता, परत ही सेवा नव्याने चालू केलेली. खास करून गड इंग्लज चंदगड साईडचे पब्लिक आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट फायदेशीर असणार आहे. बऱ्याच लोकांनी त्या बाबतीत कंप्लेंट केली होती की ही सेवा परत चालू करण्यात यावी, तर अशी काही सेवा परत चालू झालेली आहे. तर बघितलं असेल अशा पद्धतीने या गाडीचा रोड चालतो. तर मंडळी काही जणांची कमेंट आली होती की चौंडी इंदोर हा रोड करा, म्हणजे जामखेडच्या इंदोर. चौंडी इंदोर विषय अजून मला काही माहित नाही एवढं, म्हणजे त्याच्यामध्ये पास चालतो का किंवा त्याच्यामध्ये सवलती आहेत का त्या बसमध्ये इंदोर पर्यंत, ते अजून काही माहित नाही आपल्याला. जर कोणाला माहित असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही सांगा आषाढी वारी निमित्त कोणता रोड तयार करायचा आणि तो रोड आपण बनवायचा प्रयत्न करूया. तर चला मंडळी हा व्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रोडवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.